ही आहे सतत वादाच्या भोवऱ्यात असलेली आणि आपल्या मादकदांमुळे प्रसिद्ध असलेली पूनम पांडे. आता हीच पूनम पांडे थेट रावणाच्या पत्नी मंदोदरीच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हीच पूनम पांडे थेट रावणाची पत्नी मंदोदरीच्या भूमिकेत दिसणार आहे आणि त्यावरून वादाची ठिणगी पडली आहे. तर मंदोदरी सदाचारी, पतिव्रता आणि मर्यादेचं प्रतीक असल्याचं सांगत पूनम पांडेच्या निवडीला महंतांनी जोरदार विरोध केलाय. तो गाइडलाइन बने तो पूरे एक व्यापक रूप में हमें लगता है कि इसके लिए सरकार को कुछ ऐसे व्यवस्था करनी चाहिए कि हमारी सनातन की शुद्धता पवित्रता बरकरार रहे. लेकिन हाँ, एक व्यक्ति सिर्फ पूनम पांडे को एक मुद्दा बना करके हमें लगता है इसको पूरे हमारे रामलीले के आयोजन को क्षति नहीं पहुंचानी चाहिए. ये हमारी वर्षों से होने वाली परंपराएं हैं. दिल्लीमध्ये 22 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या रामलीलाच्या तयारीला वेग आला. या रामलीलेत आर्य बब्बर रावणाच्या तर पूनम पांडे ही मंदोदरीच्या भूमिकेत असणार आहे. मात्र पूनम पांडे आपल्या बोल्डनेसमुळे प्रसिद्ध असल्यानं तिच्या निवडीवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप आहे. मात्र पूनम पांडे आता पहिल्यांदाच वादात सापडलेली नाही, तर या आधीही वेगवेगळ्या वादात पूनम पांडे चर्चेत आहे. 2011 वर्ल्ड कप मध्ये भारत जिंकल्यास कपडे काढून डान्स करण्याबाबत वक्तव्य. 2012 IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्स जिंकल्यानंतर न्यूड फोटो पोस्ट केल्यानं वाद. 2013 नशा फिल्मच्या पोस्टरमधील बोल्ड सीनवरून वाद. 2017 ॲडल्ट कंटेंट असलेलं मोबाईल ॲप सुरू. 2019 राजकुंद्रा पॉन प्रकरणात पूनम पांडेचं नाव. 2024 सर्वायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्यानं वाद. मादकदा, अश्लील हावभाव यामुळे वादात सापडलेली पूनम पांडे आता थेट पंचकन्या म्हणून ओळख असलेल्या मंदोदरीची भूमिका करणार आहे. त्यामुळे आता एक नवा सांस्कृतिक वाद उफाळून आलाय. त्यामुळे आयोजकांकडून हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप मान्य करून पूनम पांडेला रामलीलामधून काढलं जाणार की पूनम पांडेकडेच भूमिका कायम ठेवून वाद कायम ठेवणार, याकडेही देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.